ठिकाणी त्यांचा मृत्यू झालेला होता दुर्दैवी. त्यांच्या कन्या आसावरी जगदाळे आपल्या सोबत आहेत. वीर कन्या म्हटलं पाहिजे खरं. त्या काळामध्ये त्यांनी जशी परिस्थिती हँडल केली. पहिली प्रतिक्रिया काय? ऑपरेशन सिंदूर झालंय काल, पाकिस्तानला योग्य प्रत्युत्तर दिले. मला असं वाटतं आज रात्री जे काही घडलं, सरकारकडनं जी एअर स्ट्राईक झाली ती खऱ्या अर्थी ज्यांना वीरमरण आलं त्यांच्यासाठी श्रद्धांजली वाहिली गेली. आणि जे नाव त्यांनी ठेवलं, जेव्हा आम्हाला कळलं आमच्या नातेवाईकांकडून की स्ट्राईक झाली आहे, तुम्ही न्यूज लावा, न्यूज बघा, आम्ही रडत होतो नाव वाचून. कारण सगळ्या ज्या स्त्रिया होत्या त्यांचं सिंदूरस्तर त्यांनी ॲक्च्युली काढून घेतलं होतं. आणि त्याचा जेव्हा अर्थ आम्हाला कळाला की का ते नाव ठेवलं असेल, तेव्हा आम्हाला आमचे अश्रू थांबवता नाही आले. आता खूप बरं वाटतंय. मला असं वाटतंय माझ्या वडिलांनी हे जिथे पण असेल तिथे बघत असेल त्यांना खूप भारी वाटत असणार या गोष्टीसाठी की त्यांचं बलिदान वाया नाही गेलं. जे 26-30 लोक गेली ह्याच्यामध्ये, 26-27 लोक, त्यांच्यासाठी आज खऱ्या अर्थी श्रद्धांजली वाहिली गेली सरकारकडून. त्यासाठी मी त्यांची खूप 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 आभारी आहे. आणि हा टेररिझम मुळापासून संपवावा हीच माझी सरकारकडे विनंती. ज्या पद्धतीनं हा हल्ला करण्यात आला, वातावरण 2-3 दिवस युद्ध होईल अशा पद्धतीचंच होतं. त्याच्यानंतर सुद्धा काही वेगळ्या रिॲक्शन्स होत्या की युद्ध व्हायला नको किंवा त्याचे परिणाम वेगळे होतील. पण जो मेसेज त्यांना द्यायचा होता तो मेसेज देण्यामध्ये सरकार यशस्वी ठरलंय. भारतीय सेनेनं ज्या पद्धतीनं भारताच्याच सीमेमधून पलीकडे हवाई हल्ले केलेत क्षेपणास्त्रांनी, आणि तिथे जवळपास 8 जणांच्या कॅज्युअलिटीज आहेत असं समजतंय. 8 जणांचे जीव गेलेले आहेत. आणि हे दहशतवाद्यांचे जैश ए मोहम्मदचा तळ होता, जिथं शिबिरं होती, जिथे शिकवलं जात होतं, मदरसे होते. या सगळ्या एकूण स्ट्राईक नंतर तुम्हाला आता काय वाटतं, दहशतवाद्यांची पुन्हा हिंमत होईल का या अशा पद्धतीचा हल्ला करायची? दहशतवाद्यांनी नेहमी भ्याड हल्लेच केलेत भारतावर. भारताने कधीच त्यांना स्वतःहून त्रास नाही दिलेला, कारण आपला देशच असा आहे. आणि आपण त्यांना नेहमी प्रत्युत्तरच दिलेलं आहे. आपण कधीच स्वतःहून त्यांना त्रास दिलेला नाही. आणि त्यांनी नेहमी मागूनच वार केलेला आहे आपल्याला. त्यामुळे काही सांगता येत नाही. पण मला असं वाटतं आपण जो त्यांना आपण आपल्याकडून जे त्यांना उत्तर गेलंय त्यानंतर त्यांनी तरी ते करू नये. आता तरी त्यांना कळावं की आता हा भारत नवीन भारत आहे, हा आधीसारखा नाहीये. आणि आत्ताच्या भारताने शांत न बसून त्यांना हे रिस्पॉन्स दिलेला आहे. आणि मला असं वाटतं त्यांनी ह्याच्यावरून तरी शहाणं व्हावं की ह्याचं अजून पुढे वाढून साध्या लोकांना, सामान्य लोकांना ह्याचा त्रास होऊ नये. मॉकड्रिलची तयारी झालेली होती खरं काल. सगळ्या 244 जिल्ह्यांमध्ये मॉकड्रिल होणार होतं. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती या तयारी सुरू असताना अचानक रात्री 1:30 वाजता एअर स्ट्राईक ज्या पद्धतीनं करण्यात आला, भारतीय सुद्धा बऱ्याच अंशी झोपेमध्ये होते. आणि जेव्हा 2च्या दरम्यान ही सगळी माहिती समोर आली, डिफेन्स मिनिस्टरनं त्याच्यामध्ये अधिकृत पत्रक काढून ही माहिती दिली की 9 ठिकाणी हा हल्ला जो आहे तो भारताकडून करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला हे जेव्हा समजलं, ते सगळं बघितल्यावर तुमची काय प्रतिक्रिया? आम्ही किती वाजता समजलं म्हणजे तुम्हाला हे सगळं? पहाटे पाहिलं 4:30-5च्या दरम्यान. आम्हाला फोन आले नातेवाईकांचे की तुम्ही न्यूज बघा, न्यूजवर सगळं दाखवतायत, बदला घेतला जातोय, जे आपल्यासोबत घडलं त्याचा बदला घेतला जातोय. आम्हाला फक्त पहिले समजायला वेळ लागला, पण नंतर कळालं की आपल्या भारताकडून त्यांना चांगलं उत्तर दिलं गेलंय या हल्ल्याबद्दलचं. आणि त्यात पण सरकारने त्यांच्या कुठल्याही सिव्हिलियन्सला त्रास नाही दिलेला. फक्त ज्या लोकांनी हे सगळं घडून आणलं किंवा ज्या लोकांमुळे हा त्रास होतोय त्यांनाच आपण उत्तर दिलंय. आम्ही फक्त रडत होतो, कारण आम्हाला माहिती आहे की आम्ही काय सिच्युएशनमधून आलो आणि हे 15 दिवस आम्ही काय सिच्युएशनमध्ये. आज खऱ्या अर्थी आम्हाला आनंद झालाय. या 15 दिवसाच्या दुःखात पहिली आनंदाची गोष्ट आज आम्हाला कळली. याच्यामध्ये प्रचंड एफर्ट्स आहेत. म्हणजे आर्मीचे अधिकारी असतील, सरकार असेल, सरकारमधले मंत्री असतील, यांच्या सतत बैठका चालू होत्या, मोठ्या अधिकाऱ्यांच्या बैठका चालू होत्या, अत्यंत गोपनीय बैठका सुरू होत्या. आणि सैन्याला पूर्ण अधिकार दिलेले होते सरकारने या सगळ्यामध्ये काय करायचंय त्याची स्ट्रॅटेजी प्लॅन करून पुन्हा याचं प्रत्युत्तर देण्यासाठीचं. आणि त्याचं प्रत्युत्तर आपण पाहिलं, ज्या पद्धतीने ते दिलं गेलं, ज्या पद्धतीने या ऑपरेशनचं नाव ठेवलं गेलं, अनेक मेसेज यातून दिले गेले. सरकारने जे केलं सरकारचं नाव घेऊन आमच्या लोकांना मारलं गेलं होतं आणि त्याच्याच उत्तर सरकारने दिलं. खरं तर आम्ही न्यूज वगैरे काही बघत नव्हतो, कारण ती परिस्थितीच आमची तशी नव्हती.
माझं फक्त सगळ्यांवर एकच प्रतिक्रिया आहे की आम्ही मनापासून सरकारचे आभारी आहोत आणि त्यांच्या ही जी स्ट्राईक आज त्यांनी केली त्याच्यामुळेच मी म्हणेन की खऱ्या अर्थी जी श्रद्धांजली आपण वाहतो ज्यांना वीरमरण आलं ती खऱ्या अर्थाने श्रद्धांजली आज त्यांना अर्पण केली गेली आहे सरकारकडून. धन्यवाद. आसावरी आपल्या सोबत होत्या आणि त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे कशा पद्धतीनं या सगळ्या सिंदूरवरती, ऑपरेशन सिंदूरवरती त्यांची रिॲक्शन आहे. ऑपरेशन सिंदूर जे आहे ते नेमकं काय आहे, त्याची भावना काय आहे, ते आपण जाणून घेऊया. या हल्ल्यामध्ये गेलेल्या संतोष जगदाळे यांच्या पत्नी प्रगती जगदाळे आपल्या सोबत आहेत. तुमची काय पहिली प्रतिक्रिया आहे ज्या पद्धती या सगळ्या हल्ल्यामध्ये जे नाव दिलं गेलं ऑपरेशन सिंदूर, हे जे नाव दिलं गेलं या नावाशी किंवा या नावाचं महत्त्व जे आहे ते महत्त्व त्यांच्याकडून सांगितलं गेलं. या नाव त्या प्रचंड जगदाळे कुटुंबीय जे आहेत सकाळी 4:30 वाजता त्यांना ही सगळी माहिती कळाल्यानंतर त्यांची पहिली प्रतिक्रिया काय होती ते त्यांना विचारूयात. ऑपरेशन सिंदूर टीव्ही लावला आणि त्याच्यावर दिलं होतं की ऑपरेशन सिंदूर आणि तिथे ते लाल रंगाचं असं कुंकू सांडलेलं करंडा होता. त्या सिंदूर शब्दावरती जो टिंब दिला होता तो लाल रंगाचा होता. तेव्हा माझ्या मनाला खूप असं भरून आलं की मोदी सरांना आमच्या कुंकवाची जाणीव झाली. त्यांनी त्या ऑपरेशनचं ऑपरेशन सिंदूर असं नाव दिलं कारण त्या भ्याड लोकांनी सगळ्या आमच्या नवऱ्यांना मारून जो भ्याडपणा दाखवला तो त्याचं तर म्हणजे काही हेच बोलू शकत नाही त्यांच्याविषयी. ते अतिरेकी भ्याडच होते. ते जर भ्याड नसते तर त्यांनी मिलिटरीवरती हल्ला केला असता. अशा आमच्यासारख्या निष्पाप लोकांवरती हल्ला केला नसता. पण मोदी सरांना आम्ही त्यांच्या लेकी आहोत आणि आपल्या लेकींचं कुंकू पुसलं या भ्याड लोकांनी ह्याची जाणीव होती म्हणून त्यांनी ह्या ऑपरेशनला ऑपरेशन सिंदूर असं नाव दिलं. आणि ते वाचल्यानंतर मनाला माझं मन भरून आलं, डोळ्यात पाणी आलं की ऑपरेशन सिंदूर असं त्यांनी नाव दिलं. पण हे जे करतायत ते योग्यच करतायत. बस माझी त्यांना एकच विनंती आहे, आता त्यांनी थांबू नये आणि त्या दहशतवादाच्या मुळाशी जाऊन सगळं संपवावं. आपल्या भारताला त्यांनी दहशतवादापासून मुक्त करावं म्हणजे सामान्य नागरिक मुक्तपणे कुठेही फिरू शकेल, जगू शकेल. नाहीतर आपल्याला वारंवार ती भीतीच आहे की ते कुठून येतील, कसे मारतील, धर्म विचारून मारतील. कारण आम्ही तो अनुभव घेतला. त्यांनी आम्हाला धर्म विचारून, माझ्या मिस्टरांना, संतोष जगदाळेंना, कौस्तुभ गणवटेंना धर्म विचारून मारले. आता मोदी सर त्यांच्या रिव्हेंज घेतीलच आणि मला त्यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे. हा जो प्रतिहल्ला झाला या प्रतिहल्ल्यामध्ये 8 जणांचा तिकडे पाकिस्तानमध्ये मृत्यू झालाय असं सांगितलं जातं. हे दहशतवाद्यांना तयार करायची शिबिरं जी होती त्या शिबिरांवरती, मदरशांवरती हे हल्ले झालेले. बरोबर आहे. त्यांना जिथून त्यांना शिकवलं जातं तेच नष्ट केलं तर हळूहळू ते कमी होईल ना. ज्या ठिकाणाहून त्यांचं ब्रेन वॉश केलं जातं ती शाळाच त्यांची तोडून टाकली की ते शिकणार नाहीये. कदाचित हळूहळू ते चांगलं काहीतरी शिकायला लागतील. मदरसे किंवा त्यांचे कुठले जी तळं आहेत तिथनंच तर त्यांचा ब्रेन वॉश केला जातो की आपल्या धर्माचा नाहीये तो काफिर आहे, त्याला मारायचंय. धर्म विचारायचा मारायचं, धर्म विचारायचा मारायचं, हे तिथं शिकवलं जातं. तेच त्यांनी उद्ध्वस्त केलं ना, हे खूप चांगलं झालं. आता पाकिस्तानकडून आरडाओरडा केला जातोय की नागरी भागामध्ये हे हल्ले झालेत किंवा काय, त्यांचा कांगावा सुरू झालाय पाकिस्तानचा. खरं तर मग आम्ही जेव्हा पर्यटक फिरायला गेलो होतो तेव्हा तो कांगावा त्यांनी का नाही केला? कारण आम्ही पण तर सामान्य नागरिकच होतो ना. आम्ही आमच्या फॅमिली बरोबर फिरायलाच गेलेलो होतो ना. मग तेव्हा त्यांना हा कांगावा करायला सुचलं नाही का? आमच्याविषयी त्यांना काही दयामाया नव्हती का? माणुसकी म्हणून तरी आमच्याविषयी त्यांनी दयामाया दाखवायला हवी होती ना. ती दाखवली नाहीये ना. मग हे आमच्या मोदी सरांना जाणवलंय. त्यांना जाणवल्यामुळे त्यांनी तिथं ते केलंय. आता कसं आहे, जसं त्यांनी निष्पाप लोकांना मारलं तर आता त्यांनी तर मदरसे आणि त्यांची जी दहशतवाद्यांची तळं होती तिथे मारलं त्या लोकांना. आता त्याच्याबरोबर त्यांचे जर लोक गेले असतील तर त्याला ते काहीच करू शकत नाही.